माझ्याकडे एक बाई आली. माझी मुलं आहेत, बोलायला लागतं. बाई पुरुषाला, मुलाला म्हणून बोलायला लागतं. त्यांच्या घरात गोठा आहे, गायी पाळतात. ती बोलली, "माझा नवरा भयंकर दारू पितोय." मी बोलले, "तुमच्या घरात तर कामधेनू आहे. मग तुम्ही काय करायला लागलाय? चुकीचं करायला लागलाय. मांस-मच्छी खायला लागलाय. तेच करकट-बिरकट गाईला प्यायला द्यायला लागलाय. मग काय होणार तुमचं? घरात सगळं अधर्म तुम्ही पसरवलेला आहात. देवाने काही तुम्हाला बोललेलं नाही. मोका प्राणी ते गाई. त्या गाईला तुम्ही काय घालता, काय नाही घालता त्याला माहिती आहे का? तुम्ही देताय ते पाप खात आहे. त्याचं कर्म तुम्हालाच भोगायचं आहे." नवरा भरपूर दारू पीत होता. हिला 2 मुलं. मग त्याच्यानंतर मी एवढंच बोललो, "बघ, एवढा झापलो त्याला त्या दिवशी नवऱ्याला. माझ्यासमोर येऊन बसायला तयार नाही नवरा. कारण तुम्ही अंगात आलेल्याकडे आला नाही आहात. मी इथे विराजमान आहे, लक्षात घ्या." पळून गेला होता तो. मग बायकोला बोलवलं, "एकदा मी क्षमा करतो. पुन्हा ते चूक होऊ नये. घोर अपराध आहे. मग दंडाला तू पात्रता आहे, लक्षात घे." का माहिती आहे? मी मूर्तीत होतो, समाधीतून होऊन इथे आलोय, लक्षात घ्या. कोणाच्या दृष्टीसमोर तुम्ही दुष्कर्म करायला लागलाय हे तुम्हाला माहीत नाहीये. याचा दंड तुम्हाला भोगावा लागेल. मग त्याच्यानंतर तिचा नवरा आला. त्याच्यानंतर नवऱ्याला मी माझ्या हाताने गंगा दिलो प्यायला. प्रथम आणि शेवट. कारण देवसुद्धा क्षमा करतोय. कर्म क्षमा करत नाही. माणसाने जे कर्म केलंय ना, कर्म मुळात क्षमा करत नाही, तुम्हाला लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिला एक मी संधी दिलो. त्याच्यानंतर मी बोललो, "घरात मांस-मच्छी शिजू नको. एवढं घरात तुमच्या पावन आहे म्हणजे गाई आहे. कसं पाहिजे तिथलं वातावरण? शुद्ध पाहिजे." त्याच्यानंतर त्यांनी मांस-मच्छी वगैरे बंद केलं. नवरा त्याचं दारू प्यायचं बंद केला. 10 वर्ष दारू पित होता नवरा. किती? 10 वर्ष. फक्त त्यांना एवढंच बोललो, 21 गुरुवार माझ्याकडे यायचं. आले. तिच्या नवऱ्याचं दारू बंद झालं. आता एकदम सुरळीत म्हणजे संध्याकाळी भजन कीर्तन करतात. उपास-तपास ना करणारे आज देवाचं नाम स्मरण करतात. आज त्यांचं चांगलं चाललेलं आहे. म्हणजे असे माणसं येतात. त्यामुळे मला असह्य वाटतंय बोलायला. कारण देवाच्या लोकामध्ये संभोग नाहीये. देवाच्या लोकामध्ये मांस-मच्छी नाहीये. देवाच्या लोकामध्ये छल-कपट नाहीये, द्रोह नाहीये, मद नाही, मत्सर नाही. कारण माया स्वरूपामध्ये देव आहेत. ते ब्रह्मा असू दे, विष्णू असू दे किंवा स्वामी समर्थ असू दे, माया स्वरूप आहेत देव. ज्या वेळेला देव देह धारण करतो ना, त्यावेळेला तो खातो, पितो, सगळं करतो. पंचमहाभूतानी तो शरीर व्याप देव प्रगट होतो. आणि देवाला जन्म नाही, मरण नाहीये. तो कधी येईल, कसा येईल कोणालाही माहित नाहीये. माझ्यासमोर येताना एकदम चिखलानी माखलेले येतात. कशाने? चिखलानी माखलेले. म्हणजे काय? अधर्म केलेले, असत्य बोलणारे, पदोपद छलकपट करणारे असे येतात. त्यावेळेला मी त्यांना घडवतो. म्हणजे काय करतो? त्यांच्यावरचं चिखल काढतो. धर्माने त्यांना चालवतो. धर्माने त्यांना राहायला सांगतो. आता असे कितीतरी कुटुंब आहेत माझ्याकडे येत होते, मांस-मच्छी खात होते, अधर्माने राहत होते, कुकर्म करत होते. आज ते येऊन एकदम धर्माने राहतात. देव काय आहे? कसं देवाची भक्ती करावी? कसं चालावं? त्यांना शिकून दिलो आणि तसं चालतायत आणि आज त्यांचं स्वतःचं उद्धार ते करून घेतले. का माहिती आहे? अर्जुन, कृष्ण जे धर्मज्ञान दिले त्याच्यानंतर अर्जुन त्याच्यावर चालला, त्याचा उद्धार करून घेतला. तसं माणसाने पण त्यांचा उद्धार स्वतः करून घ्यायचं असतंय. देव चालवतोय, चालायला तुम्ही तयारी करा. 1 पावलाने या, 100 पावलांनी देव तुमच्याकडे येतोय.